काय करणार आहे? काय करणार आहे? मुंबई नाही उचलायला हे सोलापूर आहे, इथं उचलायचं काय संबंध नाही. मुंबई नाही. कांदा मुळा भाजी माझी विटाळी माझी हा विटावळी माझी असं म्हणणाऱ्या सावतामाळीवर प्रसन्न होऊन पांडुरंग या गावामध्ये आला. एवढ्या शेतीवर नितांत प्रेम होता सावतामाळीचा आणि पांडुरंगाचा सुद्धा. आणि त्या अरण गावाची शेती उद्ध्वस्त करायला हे सरकार निघालेलं आहे. 600 एकर या गावातली शेती जाणार आहे. काय करणार आहे? भीक मागणार आहे तुम्ही? आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या रस्त्याला आपल्याला विरोध करायचा आहे. ही आपली खूनगाठ बाळगा. काही घाबरू नका. पाणी पहिल्या हे जर या रस्त्याला इथनं पळवून लावायचं असेल 5 मिनिटं म्हणता म्हणता आपल्याला 20 मिनिटं दिलेली आहे. पहिले जवळपास 40 मिनिटं दिली आणि हायवेवर 9 नंबर. पहिले 40 मिनिटं कुठे दिली? पहिले 20 मिनिटं हे बोलले आणि आता 20 मिनिटं नाही. बघा मला तुमचा हिशेब दाखवा. 20 मिनिटाचा 40 मिनिटाचा हिशेब दाखवा. चला एका मिनिटात मी रस्ता रोको मागतो. मला 40 मिनिटं दाखवा आधी. मला खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. हे 40 मिनिटं असं गेलं ना. जरा जबाबदारीने बोलायचा. पुन्हा बोलायला माहिती आहे तुम्हाला. जबाबदारीने बोलायचं. काय समजतंय स्वतःला? काय करू घेणार? बेमुदत करणार आहे. काय करणार आहे? काय करणार आहे? गाडी बसून घ्या. आपल्याला पोलिसांच्यावर भांडण काढायचं नाही. फक्त एवढंच मला सांगायचं आहे. तुम्ही साईडला सगळी जाऊ ऐका आमचं ऐका. तुम्ही साईडला ही काय मुंबई नाही उचलायला हे सोलापूर आहे, इथं उचलायचं काय संबंध नाही. ही काय मुंबई नाही. त्याने समजूतदारपणाने भूमिका घेतली. आपण घेऊ. थांबा जरा. पोलिसांना माझी विनंती आहे, एखादा अपघात झाल्यानंतर थोडा वेळ थांबतोय की नाही आपण? रस्ता बंद होतोय की नाही? अरे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये अपघात व्हायला लागलेला आहे. जरा सहकार्य करा. तुमच्यातले 80% लोक शेतकरीच आहेत, मला माहिती आहे. मला एक सांगतो, हा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक आपले ह्या शक्तीपीठ नाही, एक किस्सा सांगतो तुम्हाला. शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जाणारे एक बाधित मोठे पोलीस अधिकारी आहेत. हा ते मला सांगतात, साहेब काहीतरी करावं, आमची जमीन वाचवा. म्हणजे पोलिसांची जमीन जाणार नाही तशात ना भारी नाही पाहिजे. नाव सुद्धा तुम्हाला सांगतो कोण आहेत ते. आणि IPS अधिकारी आहेत ते, साधे सुधे पण नाही. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे, हा शक्तीपीठ महामार्ग काही गरजेचा नाही आहे. सरकारला पाहिजे असेल तर नागपूर रत्नागिरी हा जो हायवे आहे तो रुंद करावा आणि तो 8 पदरी केला तरी सुद्धा जमीन शेतकऱ्याची घ्यावी लागणार नाही. एवढी जमीन आधीच तिथं घेऊन ठेवलेली आहे. तो करावा. गोव्याला जा, कुठेही जा, कोल्हापुरातनं गोव्याला जायला 8 रस्ते आहेत. आणि नागपूर रत्नागिरी आता रस्ता आहे तो चांगला आहे.
सुस्थितीत आहे, तो रुंद करा पाहिजे तर एक्सप्रेस करा, आमचं काही म्हणणं नाही. पण हा नवा रस्ता करून 27,000 एकर बागायती जमीन त्याचं वाटोळं लावू नका. शेतकऱ्याला जमिनीवर जमीन भिजवायला जवळजवळ 20-20 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागतं. त्यावेळी कुठे जमिनी बागायत झालेली, कर्ज काढून शेतकऱ्यांनी बागायती जमिनी केल्यात, त्यांच्यावर कृपा करा. हे सगळे कशासाठी चाललंय तुम्हाला सांगतो. हे चाललेलं आहे ते केवळ या शक्तीपीठ महामार्ग जो 40-42 हजार कोटीतनं पूर्ण व्हायचा होता, तो 1 लाख कोटी रुपये खर्च करून करायला, म्हणजे पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना 50 ते 60 हजार कोटी रुपये यातनं काढायचे. आता काही लोक विकासाच्या नावाने समर्थन करायला, त्यांना वाटतंय ते 50-60 हजार कोटी घेऊन चालल्यात, खुर्दा तरी आपल्या वाट्याला येईल, त्या आशेनं ते समर्थन करायला. त्यांच्या नादाला तुम्ही काही लागू नका. म्हणून आपल्याला जमीन वाचवायची आहे. कसल्याही परिस्थितीत 1 इंच सुद्धा जमीन द्यायचं नाही, हा निर्धार करा. सर्वे करायला कुणालाही द्यायचं नाही. ड्रोन खाजगी असतोय, खाजगी कंपनीला असतो, सरकारी नव्हे. त्यामुळे ड्रोन पाडला गोपनीना तर ती काय सरकारी मालमत्तेचं नुकसान होत नाही. हुशार पाडा, गोपनीय आहेत का नाही. पहिल्यापासून सरकार सॉइल सॅम्पल काढायला म्हणजे मातीचं नमुना तपासायला खाजगी कंपनीला दिलेला आहे. त्या खाजगी कंपनीचा ट्रॅक्टर फोडा, टायरी फोडा, काही फरक मारत नाही. ते काही सरकारी मालमत्ता नाही आहे. हा, त्यांना ही सगळी बिहारी येतात सर्वे करायला, पळवून लावा त्यांना. आणि जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत हा रस्ता पुढे सरकू शकत नाही. सर्वे पासून अडवायचं आणि सगळं गाव, कारण फक्त जमीन जाणाऱ्यांचा हा प्रश्न नाही, जमीन नाही जाणाऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे. कारण गावाची फाळणी होणार आहे, गावाला त्याचा तोटा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून आपण या रस्त्याला विरोध करायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल त्यावेळी हात मारा. 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मी एक केलेला आहे. सगळे शेतकरी तुमच्या मागे लागतो, पण मागे हटायचं नाही. एवढंच सांगतो. तुम्ही सहकार्य करा, आम्ही सहकार्य करतो. आणि हा रस्ता काय निवेदन देणार आहे का? निवेदन देतो आणि मागे घेतो.